आधी सियाचं रिक्रिएशन झालं आणि परत चेतनचं रिक्रिएशन करण्याची गरज असल्याचं ते या ठिकाणी म्हणतात. मोबाईल रिकवर करण्याची म्हणजे मोबाईलमधला डाटा रिकवर करण्याची गरज आहे. पॅन्ट जी आहे ती चेतनची मिळवण्याची गरज आहे म्हणून परत एकदा कोठडी मागितली. हो बरोबर आहे, त्यांचं म्हणणं आहे रिक्रिएशन करायचे. त्याच्याबद्दलचा आमचा युक्तिवाद होता की रिक्रिएशन किंवा रिकन्स्ट्रक्शनचा जो एव्हिडन्स आहे हा व्हॅलिड एव्हिडन्स म्हणून भारतीय कोर्टांमध्ये मान्यता त्याला दिलेली नाही आहे. त्याला ते कन्फेशन, आरोपीचं पोलीस कोठडीमध्ये असतानाचं कन्फेशन म्हणून मानलं जातं. त्यामुळे त्या इल्लिगल ग्राउंडसाठी पोलीस कोठडी वाढू नये हा आमचा युक्तिवाद होता. परंतु त्या ग्राउंडबरोबरच आणखी त्यांचे इतरही ग्राउंड्स असल्यामुळं न्यायालयाने सीसीटीव्हीचा एक उल्लेख करण्यात आला की बसलेत एका ठिकाणी, कॉन्फरन्स तिथं झाली. आता 2 लोक एका ठिकाणी भेटली, एकमेकांशी बोलली म्हणजे कॉन्स्पिरसीच्याच बाबतीत ते बोलत होते असा इन्फरन्स काढण्याची मुभा आपला कायदा देत नाही आपल्याला. ते दोघं दिसत आहेत, ते कॅमेऱ्यामध्ये त्या एका कॅफेमधल्या त्यांनी फुटेज जप्त केलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय, असा कॉन्स्पिरसी झाली असं काढता येणं हे म्हणजे चुकीचं आहे. इट विल बी